सोलापूर शहरातील जुना विजापूर नाका ते सोरेगाव या मार्गावर दुचाकी, कार व टेम्पोचा अपघात झाला आहे। या अपघातात एका 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात 6 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर विजयपूर महामार्गावर हॉटेल मकानदार समोर घडला आहे। निसार जावेद मुल्ला वय 22 राहणार विजापूर नाका झोपडपट्टी सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे, तर तबरेज जमीर यादगिरी वय 23 हा गंभीर जखमी झाला आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की निसार हा जुना विजापूर नाका ते सोरेगाव या मार्गावरून दुचाकीवरून जात असताना विजापूर रोडवरील SRPF कॅम्प जवळील मकानदार हॉटेलच्या समोर बाजूने जात असलेल्या टेम्पोने कट मारल्याने निसार चालवित असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले। नियंत्रण सुटलेल्या दुचाकीने थेट रस्त्याच्या कडेला थांबलेल्या 4 चाकी कारला पाठीमागून धडक दिली। या धडकेत निसाऱ्याच्या डोक्यास, छातीस व हातापायात जबर मार लागला होता। त्यास उपचारासाठी मित्र तुकेश साखरे याने शासकीय रुग्णालय सोलापूर येथे 3:30 वाजता दाखल केले, मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टर ओंकार येमुल यांनी घोषित केले। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून या घटनेची माहिती मिळताच निसार मुल्ला यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली।